भारताच्या स्पेस प्रवासात एक नवीन पर्व सुरू होत आहे. आता फोकस सरकारी मोहिमांवरून व्यावसायिक क्षेत्राकडे वळतोय. चला याबद्दल जाणून घेऊया. एक खाजगी कंपनी भारताची पहिली व्यावसायिक आय इन द स्काय लॉन्च करणार आहे. ही एक शक्तिशाली सॅटेलाइट सिस्टम आहे. पिक्सल स्पेस इंडियाच्या नेतृत्वाखाली ही भागीदारी तयार होतीये. या योजनेत तब्बल 12 अत्याधुनिक सॅटेलाइटचा एक समूह लॉन्च केला जाणार आहे आणि हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढच्या 5 वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. या सॅटेलाइट्समध्ये हाय क्वालिटी इमेजिंगसाठी अनेक ॲडव्हान्स सेन्सर्स बसवलेले असतील. पण प्रश्न हा आहे की ही एवढी मोठी व्यावसायिक झेप आताच का? याचं उत्तर आहे धोरणांमधला मोठा बदल. सरकारच्या नव्या धोरणांमुळेच अवकाश क्षेत्रात खाजगी कंपन्यांसाठी दरवाजे उघडले आहेत. स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्टअप्सना मदत करण्यासाठी तब्बल 1000 कोटींचा व्हेंचर कॅपिटल फंड मंजूर झालाय. एवढंच नाही तर जागतिक तज्ज्ञांना आकर्षित करण्यासाठी 100% परकीय गुंतवणुकीलाही परवानगी मिळाली आहे. पण ह्या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा उपयोग खूप मोठा आहे. आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि शहर नियोजनापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये ही सिस्टीम पूर, भूकंप एवढंच काय तर ढगफुटीसारख्या आपत्तींवरही लक्ष ठेवू शकते. शेतकऱ्यांनाही याचा खूप फायदा होईल. पिकांचा अंदाज आणि रोगांचं निदान करणं सोपं होईल. आणि देशाच्या सुरक्षेसाठी तर ही एक मोठीच गोष्ट आहे. यातून उच्च दर्जाची जिओस्पेशियल माहिती मिळेल. म्हणजे अंतिम ध्येय आहे तो डेटा देणं जो थेट कामाला येईल. ॲनालिसिससाठी रेडी डेटा. तर मग यामुळे भारत एका नवीन कमर्शियल स्पेस रेसमध्ये उतरलाय का? नक्कीच. आपण एक मोठे स्पर्धक बनलो आहोत.